स्वामी की जय. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी माझे कोटी कोटी दंडवत प्रणाम. तसेच आज चक्रधर स्वामींना आपण दंडवत करतो, पण ज्या चक्रधर स्वामींचं नाव किंवा त्यांच्यावर आपलं जी भक्ती किंवा आपलं जे प्रेम आहे ते प्रेम वाढण्यासाठी किंवा त्या प्रेमाचा अनुभव येण्यासाठी जे नाम आपल्याला या अधिकारणाकडनं मिळत असतं, तर मला नेहमी वाटतं की बाबा म्हणजे मी अन्य मार्गामध्ये असताना देखील काय व्हायचं की गुरु साक्षात परब्रह्म, तिकडं आता हा प्रकार आहे, गुरुलाच देव मानणे. पण कधी कधी म्हणजे आपल्या इथं एवढंच सांगितलं की निमित्त मानिजे किंवा अधिकारण भज्य पूज्य, पण मला कधी कधी ह्या गोष्टीचा असं वाटतं की आपल्याकडेही आपण ज्या पद्धतीने एक ज्या गुरुकडं म्हणा किंवा ज्यांनी आपल्याला हे नाम दिलं त्यांच्याकडं आपण त्यांची जी सेवा म्हणा किंवा त्यांच्याबद्दलचा भाव जो आहे तो आपलं जेवढा पाहिजे तेवढा डेव्हलप नाही होत, किंवा त्यांच्या ठिकाणी ती शरणागती जी आहे ती शरणागती आपल्याला जशी पाहिजे तशी होत नाही, याचं कुठेतरी दुःख मला नेहमी वाटत असतं. तर मी आज जे काही इथं उभं आहे किंवा माईकवर 2 शब्द बोलतोय, तर मी माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात एकच गोष्ट सांगेन की खरोखर आहे ही गोष्ट की देवासमोर उभं आहे, गुरूंसमोर उभं आहे, की मी कधीही माईकवर बोललेलो नाही, कुठल्याही त्याचा अनुभव नाही ना, कधी शाळेतही बोललो नाही आणि आध्यात्मिक कधी कुठं जायची वेळ आली किंवा गेलो असेल तर त्या ठिकाणी कधी माईकवर उभं राहिलो नाही. पण हे सगळं ज्यांच्यामुळं घडलंय असे माझे गुरुवर्य श्री वायुदेव मुनीजी बाबा, हे सगळं जे काय आहे म्हणजे यश म्हणूयात आपण किंवा मी जे काही करतोय ती फक्त यांची सदिच्छा आहे आणि म्हणूनच हे घडतंय, हे मात्र मी नक्की सांगेन. आवाज येतो ना? हो, थोडस खाली घ्या, माईकच थोडं वरून खाली घ्या. हा, बरोबर. आज इथं आपण म्हणजे या स्थानावर जे आलो आपण, तर बाबांनी जो आपल्याला इथं कार्यक्रम दिलेला आहे ब्रह्मविद्याशास्त्र आधारित आत्मशुद्धी निरूपण सोहळा, हा जो 5 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर प्रायश्चित्त विधी, या कार्यक्रमाचं नियोजन करून इथं आपण आपल्याला सगळ्यांना एकत्र बाबांनी बोलवलं, आपली एकमेकांची गाठभेट झाली. तसं इथं जमलेल्या बरेच जण मला ओळखतात किंवा माझा थोडासा परिचय त्यांना झालेला आहे. ज्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा नवरात्रामध्ये, आता तो प्रसंग मी तुम्हाला सांगतो, म्हणजे सांगायची गरज नाही जास्त, कारण की त्या नवरात्राच्या स्मरणाच्या कार्यक्रमामध्ये हे 2-3 फॅमिली असतील किंवा बाबांचे विशिष्ट परिवार जो होता तिथं, तर त्यांचा परिचय झालेला आहे किंवा त्यांनी ते ऐकलेलं पण आहे की कुठल्याही प्रकारचं पूर्वनियोजन किंवा बाबांशी कुठलाही पूर्वपरिचय माझा नाही. आणि जगातले असा फार कमी लोक असतील की ज्यांच्याकडे मोबाईल न वापरायचं ज्यांनी ठरवले, त्यातला मी एक आहे. तर पण जेव्हा मी इथं आल्यानंतर मला त्या गोष्टीचं पहिल्यांदा वाईट वाटलं की अरे आपण मोबाईल वापरायला पाहिजे होता. त्याचं कारण एवढंच की जर का मी मोबाईल वापरत असतो तर कदाचित माझा उपदेश तर झाला होता 10 वर्षापूर्वी, फक्त उपदेश झाला होता. आता काय झाला ते मी सांगणार आहे, पण उपदेश झाल्यानंतर 10 वर्षाचा मोठा काळ घालून देखील जी भक्ती बाबांनी सांगितली, गतानुगतीत विडा वाहणे आणि चट्या करडी, ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही बुद्धियोग मला प्राप्त झालेला नव्हता. आणि तो बुद्धियोग जर कदाचित मोबाईल माझ्याकडे असता तर मला तो प्राप्त झाला असता, पण मोबाईल न वापरण्यामुळे बाबांचा माझा म्हणजे जो परिचय किंवा जो सहवास तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून लाभत असतो, की तोही सहवास मला लाभला नाही, हे माझं दुर्दैव म्हणेन मी. आणि म्हणूनच कदाचित एवढा वेळ या गोष्टीसाठी मला मोजावा लागला. तर पण शेवटी चक्रधर स्वामींचं जे वचन आहे की अर्थात ते वाडोवाडी वसती,
आणि खरंच या उक्तीचा अनुभव म्हणजे माझ्या ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये तर सुरुवातीला एकतर ब्राह्मण समाज, अन्य संप्रदाय, अन्य भक्ती, देवी देवतांची भक्ती, त्याला तर आमच्या घरामध्ये पुरच असतो. तसे सगळेच करतात, पण आमच्याकडं थोडंसं जास्तीचं असतं. कर्मकांड आलं, सोळं आलं, अस्पृश्यता आली, या अनेक गोष्टीला एक मोठं स्वरूप आम्ही निर्माण करून ठेवलेलं असतं आणि स्वतःभोवती असं एक मोठेपणाचं आणि श्रेष्ठत्वाचं जाळं आम्ही विणून ठेवलेलं असतं. हे तुम्ही पाहताच डोळ्यांनी. वास्तविक पाहता तो एक दंभ असतो फक्त. पण शेवटी मी त्यांच्यातलाच एक होतो आणि कर्मधर्म संयोगाने म्हणू किंवा मी तर म्हणेल की परमेश्वर हा अनार्जित दाता आहे. फक्त एवढ्या एका गुणामुळेच मी आज इथं तुमच्या समोर उभा आहे. किंवा कुठल्याही प्रकारचं म्हणजे माझ्या जीवनात मी डोकावून पाहिल्यानंतर किंवा आमच्या परिवारामध्ये अशी कोणीही भक्ती केलेली नाही किंवा फार काही कोणी ज्ञान मार्गात गेलंय किंवा कोणी एखादा पंथामध्ये जाऊन दीक्षा घेतली, उपदेश घेतली, इकडचं तर नाहीच, पण तिकडं देखील अशी कोणी व्यक्ती आमच्या परिवारामध्ये नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अनुवांशिक परंपरा किंवा वसा, असं कुठल्याही प्रकारचं आमच्या परिवारामध्ये शुद्धी नाही. पण मी यासाठी एक गोष्ट मात्र मी नक्की सांगेन की त्या भालेकर दादांच्या निमित्त करून परमेश्वरांनी मला या ठिकाणी दरी आश्रमामध्ये नवरात्रामध्ये स्मरणासाठी मी त्यांच्या निमित्ताने आलो. आणि बस जे मला पाहिजे होतं, म्हणजे ज्या गोष्टीचं मी शोधत होतो, कधीतरी मला वाटायचं जेव्हा मी स्थानावर राहायचो, खूप महिने स्थानावर राहिलो, आता तो विषय येईल मी सांगणार आहे थोडक्यात स्थानावर का राहिलो. तर हे सगळं फिरत असताना मला असं वाटायचं की अरे हा धर्म काय, म्हणजे आपल्या इथं जे आहे तेच इथं आहे. काही नाही, आरती करायची, उदबत्त्या लावायच्या, विडा व्हायचा, फळं व्हायचे, पंक्ती करायच्या, म्हणजे मला इथं काही वेगळं सापडत नव्हतं. परमेश्वराची भक्ती आणि आपली भक्ती ह्याच्यात मी जे काही मला अपेक्षित होतं ते काहीच दिसत नव्हतं, काही ऐकायला मिळत नव्हतं कोणाकडनं. ज्या बाबांकडून मी उपदेश घेतला त्या मार्गामध्ये मी जेव्हा राहायला जायचो, रामराव तर ज्या मार्गामध्ये मी सेवा म्हणून जायचो, तर त्या मार्ग जिथे जेव्हा पोथी चालायची तेव्हा मला बाबा सांगायची ती पोथी तुमच्यासाठी नाही, तोपर्यंत तुम्ही काहीतरी मार्ग सेवा करा, ती लाकडं व्हा किंवा वरची गच्ची साफ करून घ्या. हा प्रसंग मी सांगतो का तर की काही मिळालंच नाही आणि जोपर्यंत काही समजणार नाही तोपर्यंत त्यात उत्साह म्हणा किंवा ते काही करण्याची इच्छा नवीन होणारच नाही. आणि मग मी सुद्धा मलाही वाटायचं अरे काहीतरी अनुसरल्याशिवाय आपल्याला हे ब्रह्मविद्या किंवा हे जे काही ज्ञान आहे हे मिळणार नाही, आपण उगाच हट्ट करायला नको, काहीतरी गुह्य असेल, काहीतरी रहस्य असेल जे आपला आचार तसा होणार नसेल म्हणून ते सांगत नसतील, म्हणून मी आपलं सेवा करायचो, महिना 2 महिने तिथं मार्गामध्ये राहायचो आणि निघून जायचो. आणि म्हणून मी ज्यावेळी मी इथं आलो, म्हणजे मला एवढंच अपेक्षित होतं की स्मरणाला चाललोय नवरात्रामध्ये, काय करायचं, सकाळी उठायचं, पहाटच माळा घ्यायची आणि नामस्मरण करायचं. दुसरं म्हणजे विधी असतो किंवा काही ऐकायला मिळेल ही अपेक्षा मला बिलकुल नव्हती, कारण तसे अनुभव मी 10 वर्षात घेत आलो होतो. आणि ज्यावेळी मी इथं आलो त्यावेळी बाबांनी सगळं दिवसाची रूपरेषा सांगितली की अशा पद्धतीनं आपलं दिवसभराचं हे राहील, अशी सत्र राहतील. आणि त्या सत्रामध्ये ज्याप्रमाणे म्हणजे खरोखर ज्याला आपण म्हणतो की ज्ञान सिंचन झालं किंवा होणं, किंवा एखाद्या अगदी जेव्हा आपण पहिल्या पावसाचा अनुभव करतो उन्हाळ्यामध्ये, उन्हाळा निघून गेल्यानंतर जो पहिला पाऊस पडतो तेव्हा जो आनंद होतो आपल्याला, की आता मी त्याचं वर्णन शब्दात नाही करू शकत, की जे मला अपेक्षित होतं, जे पाहिजे होतं ते मला या 9 दिवसामध्ये पोटभर मिळालं. आणि याचं प्रमाण एवढंच सांगेन की 9व्या दिवशी मी दीक्षा घेतली. म्हणजे मला काय मिळालं ह्याची पावती मी तुम्हाला दाखवतो. बाकी तुम्ही सगळेच जण म्हणतात की आम्हालाही मिळालं, खूप मिळालं, बाबांनी खूप दिलं, बाबांमुळे आम्ही आज आहोत, पण माझ्याकडे याची पावती आहे आणि ते म्हणजे माझं अनुसरण. आणि बाबांनी देखील
कुठलाही विचार न करता माझं व्यक्तिगत जीवनाबद्दल त्यांना काहीही माहीत नव्हतं. नाही तर आज कुठल्याही मार्गामध्ये किंवा अन्य कुठल्या साधू संतांकडे आपण गेलो तर ते म्हणतात वर्ष 2 वर्ष इथं मार्गात सेवा करा, तुम्हाला बघू, आम्हाला बघू द्या तुमचा आचार, तुमचं काय काही नाही, राहणार आहे का, थांबणार आहे का, निघून जाणार आहे. आणि हे सुद्धा मी अनुभव घेतले जेव्हा मी 2-3 ठिकाणी गेलो दीक्षा घेण्यासाठी. व मला दीक्षा घ्यायची, संन्यास दीक्षा घ्यायची किंवा अनुसरायचे, तर ते म्हणले नाही व तुम्हाला लगेच काय आम्ही अनुसरण काय देणार नाही, तुम्हाला इथं राहावं लागेल वगैरे वगैरे हा भाग. तर त्याच्यामुळं मी सर्वप्रथम आज बाबांना याबद्दल काय बोलणार मी, म्हणजे जिथं ज्यांचं शब्दात मी नाही सांगू शकत की त्यांच्याकडून मला काय मिळालं, पण एवढंच त्यांना सांगेन की त्यांचे जे त्यांचे जे उपकार आहेत माझ्यावर ते फिटू शकणार तर नाहीच, पण त्यांचे माझ्या हातनं त्यांची मार्गसेवा असेल किंवा त्यांच्या इच्छेप्रमाणे मला माझं वागण्याची शक्ती परमेश्वरांनी द्यावी, एवढंच मी त्यांच्या चरणी विनंती करतो. तर आपला जो विषय चालू होता की सगळ्यात पहिल्यांदा तर म्हणजे आपला विषय अर्धवट राहिला होता की ब्राह्मण समाज कर्मकांडाने ग्रासलेलो आणि मी देखील त्यात रममाण होतो किंवा हेच सर्वस्व, देव वगैरे काही नाही, सगळे देव एकच, कोणालाही नमस्कार केला तरी, कारण ते स्वाभाविक होतं, ते परंपरागत आलेलं होतं, ते मिळालं होतं आणि ते जोपासण्याचं काम मी करत होतो. पण आपण म्हणतो की परमेश्वराला काहीतरी प्रत्येक जीवाकडनं अपेक्षित असतं आणि त्याचं ते प्लॅन ठरलेला असतो. आता हे सगळं बाबांमुळं समजलं इथं आल्यानंतर, नाही तर एवढा विचार करण्याची प्रदीर्घ बुद्धी आपल्याकडे मुळत नव्हतीच. कारण आपण प्रापंचिक लोक सकाळी उठायचं, ड्युटीला जायचं, घरी यायचं, जेवण करायचं, कुठंतरी सुट्टीच्या दिवशी फिरायला जायचं आणि देवाला जायचं ते सुद्धा फिरायला म्हणून जायचं. आज सुट्टी आहे 2 दिवस, चला या देवाला जाऊ त्या देवाला जाऊ, म्हणजे देव हा फक्त आपल्या मनोरंजनासाठी होता किंवा काहीतरी लौकिक मागणी मागावी म्हणून जाता, याच्या व्यतिरिक्त आपल्याला देव माहीत नाही. आणि हे करत असताना मी बजाज कंपनीमध्ये, चांगली कंपनी आहे, मोठी कंपनी आहे, ब्रँड आहे त्याचा आणि पगार वगैरे चांगले होते आणि त्या कंपनीमध्ये मी सर्व्हिसला होतो. ते सर्व्हिसला असताना इतर तुमच्याप्रमाणे सगळा कारभार चालू होता, ड्युटी करायची, घर बांधलेलं मोठं, म्हणजे हे सगळं जे कॉमन आहे त्या पद्धतीने मी एक जगत होतो. पण परमेश्वराला किंवा काय अपेक्षित किंवा आपलं जे जोड म्हणूयात आपण, किंवा हा सगळा अज्ञानाचा मार्ग आहे, नक्की काय त्याला नाव द्यायचं. कारण परमेश्वरानेच गीतेत सांगितले गहना कर्मणोगती, कर्माची गती फार गहन आहे अर्जुना, तू काही जास्त विचारत बसू नको. तर आपण तिथं आपल्या कर्माच्या बाबतीत काय अंदाज बांधायचा. पण मी एवढं सांगेन की आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सगळेजण प्रापंचिक आहोत. प्रत्येकाला जीवनामध्ये सुख आणि दुःख दोन्ही असतं, पण आपला एकच प्रयत्न असतो किंवा आपला एकच पुरुषार्थ असतो सगळ्या लोकांचा, अगदी आपण प्रापंचिक असो, नाही तर साधू असो, नाही तर जेवढे जीव आहेत तेवढे सगळे, की आपल्याला दुःख नको असतं. आणि ही स्वाभाविक मागणी आहे, जीवाला फक्त वाटत असतं मी सुखी असावं. आणि ह्या मागणीसाठीच किंवा ह्या गोष्टीसाठीच तो जन्मल्यापासून मरेपर्यंत धडपड करत असतो. कारण दुःखाची जेव्हा जाणीव द्यायला होती तेव्हा ती उणीव निर्माण होती, एक शारीरिक असेल, मानसिक असेल, कुठलं विरहाचं दुःख असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं दुःख असेल, तर ती उणीव भरून काढणे एवढंच त्याच्यासाठी असतं. जसं एखादा शारीरिक आजार झाला तर आपण पाहतो की आपण ताबडतोब थोडं जरी त्रास झाला तरी आपण दवाखान्यात जातो, तिथं नाही गुण आला तर एखाद्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जातो, तिथं नाही गुण आला तर आयुर्वेदिककडे जातो. आपल्याला फक्त एकच माहीत असतं की मला या आजारातून मुक्त व्हायचं आणि मला या सुखी व्हायचं. थोडक्यात काय तर आपण सगळेजण सुखाच्या मागच लागतो आणि ती चुकीची भावना नाही किंवा ते योग्य पण आहे. त्याच पद्धतीनं मला ह्या नोकरीचं काम असतानाच, आता तुम्ही आपण ह्या परिवारामध्ये तरी ह्या सगळ्यांना हा प्रकार माहिती आहे की जी बाहेर बाधा आपण म्हणतो, ज्याला आपण करणी म्हणतो किंवा अजून काय ब्लॅक मॅजिक म्हणतो इंग्लिशमध्ये, तर हा प्रकार जो आहे हा म्हणजे झाला म्हणजे मला काही लगेच समजला नाही, पण मला एक काही विशिष्ट प्रकारचा त्रास सुरू झाला आणि त्या त्रासाप्रित्यर्थ
आता सुरुवातीला नेहमीप्रमाणे माणूस काय करतोय, दवाखाने कर, इकडं जा तिकडं जा, सगळे दवाखाने झाले, संभाजीनगरचे झाले, पुण्याचे झाले, मुंबईचे झाले, काही फरक नाही. त्याच्यानंतर मग दुसरा पर्याय असतोच आपल्याकडं, मग काहीतरी देवाचं राहिलं असेल, मग देवी देवता झाल्या, देवी देवता झाल्यानंतर मग काय लोक सांगायला मोकळेच असतात, तुमचं काहीतरी पितरांचं राहिलं असेल म्हणले, काहीतरी तुमचं मागील जे काही हे असतं पित्र तुम्ही नारायण नागबळी आणि हे करा त्रिपिंडी श्राद्ध वगैरे 10-20 हजार रुपये. मग नाशिकला त्या निमित्ताने आलो, त्र्यंबकेश्वरमध्ये ते सगळे विधी केले. थोडक्यात हा मोठा काळ. आता मी सगळं सांगत बसलो तर खूप मोठे आपल्याला रात्र झोपायचंय सगळ्यांना, मलाही माहिती आहे की आपल्याला कंटाळी नाही ऐकून, पण थोडं शॉर्टमध्ये घेतो मी. आणि मग हे सगळं 10 वर्षाचा कार्यक्रम, मी माझं नोकरी गेली त्यात, आणि मग ह्या नोकरी गेल्यानंतर काय करायचं, कारण त्रास तर खूप होता, घरी थांबलं की त्रास व्हायचा. आणि मग त्या निमित्ताने देवाची रचना अशी. आता ह्याच्या मागचं कारण मला इथं आल्यावर समजलं, पण मी ते पहिलं सांगतो. आपल्याला सांगितले देवाने विकार विकल्प शून्य असती परिमध्ये, पण आता हा विकल्प जो आहे हाच परमेश्वर आहे म्हणून. हा विकल्प माझा राहिला असता, पण माझा विकल्पच राहू नये असं परमेश्वराची इच्छा होती. म्हणून परमेश्वराने, मी सांगतो तुम्हाला, असं एकही ठिकाण ठेवलं नाही की ज्या ठिकाणी मी गेलो नाही, ज्या ठिकाणी मी वर्ष 2 वर्ष सेवा करायचो आणि तिथं काही गुण येत नाही म्हणून तिथून निघून जायचो. त्या बाळूमामाच्या मेंढ्या असतील, बाळूमामाच्या मेंढ्यात 2 वर्ष होतो, तुम्ही ऐकले असते. तर असे एक अनुभव. तिकडे गाणगापूरला एक दत्ताचं आहे स्थान, तीनमुखी दत्ताचं. त्या गाणगापूरला संगमावर मी 1-1.5 वर्ष राहिलो. त्याच्यानंतर ते ओम शांतीच्या सेंटरमध्ये राहिलो. किंवा थोडक्यामध्ये काय झालं की आज मला त्या गोष्टीचं दुःख होत नाही, कारण मी आता सुखी झालो. पण तेव्हा मी त्या दुःखामध्ये किंवा त्या त्रासामध्ये फिरत होतो, आणि परमेश्वर मला फिरवून आता मला लक्षात आलं की मी नव्हतो फिरत, मला हा परमेश्वरच आपला फिरवत येतो. बघ इथं काळजी हे घे, खात्री झाली काय, इथं मी नाही, इथं मी नाही, इथं मी नाही. आणि ज्यावेळी सर्व ठिकाणं फिरून आलो, आणि आता कुठंही माझ्या जो काही त्रास आहे त्या त्रासावर औषध कोणाकडेही नाही, ना डॉक्टरकडे नाही, ना कुठल्या साधू संताकडे नाही, न कुठल्या स्थानावर नाही. हे जेव्हा नक्की झालं तेव्हा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बापरे. अगदी नुसता प्रयत्न नाही केला, एका उंच अशा पुलावरून मी माझी मोटरसायकल झोकून दिली, त्या बसून, आणि एक 40 फूट मी घसरत खाली आलो. 35-40 फुटाचा पूल होता, 30 फूट खाली आलो मी. पण मी परमेश्वराची कृपाच म्हणेन. आता तेव्हा वाईट वाटत होतं, मी मेलो नाही त्याचं, पण आता ती कृपा वाटते. काहीच झालं नाही, थोडंफार झालं, गाडीला हँडल तुटलं, मला पायाला हाताला खरचटलं, दवाखाने 4-8 दिवसात बरं झालं. सांगायची गोष्ट, ज्यावेळी ह्या अवस्थेमध्ये मी पोचलो, त्या अवस्थेमध्ये एक दिवस असाच सुन्न होऊन बसलेलो होतो. आणि एक 10 वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा मी कंपनीत 20-21 वर्ष नोकरी केली, तेव्हा एक कंपनीमध्ये एक पंडित जराड नावाचे ग्रस्त होते, आणि थोडंसं आता एका डिपार्टमेंटमध्ये काम केल्यामुळे ओळखीचे, पण फार काय ओळख नाही. आणि मग आता हा 10 वर्ष मी फिरलेलो नोकरी सोडून, आणि मग त्यांची गाठ झाली मला, ते भेटले मला. अरे म्हणे काय, कसं काय, म्हणे तब्येत खराब झाली, असं तसं. मग म्हणलं जाऊ दे, म्हणलं काय. बट त्याने 2-3 वेळा विचारल्यावर मी त्याला सांगितलं, अरे बाबा अशाने असं आहे, म्हणलं काय आता पर्याय नाही. अरे म्हणले एवढीशा गोष्टीसाठी काय विचार करतो, म्हणलं मी उद्या सकाळी येतो म्हणलं तुझ्याकडं. मी म्हणलं बाबा आता मला कुठंच नेऊ नको, आता माझं सगळं भारत फिरून झाला, आणि आता मला कुठं जायची इच्छा नाही, आणि तू काही येऊ नको. नाही म्हणले आता भारत झाला ना फिरून. कुठं गेले ते सांगा. म्हणजे आपले स्वाध्यायमध्ये किती वर्ष होते? स्वाध्यायमध्ये मी 8-10 वर्ष, पांडुरंग शास्त्री आठवत. हो, सगळ्यात महत्वाची म्हणजे देवाने कुठं फिरवलं नाही मला. तर एकाने मला असं सांगितलं, म्हणलं तुमच्यावर एकच पर्याय, म्हणलं हे बाकी तुमचे जे देव आहेत ना, इकडे काही काम होत नाही म्हणले तुमचं. बरं म्हणलं मग काय करू. ते म्हणजे मुसा कादरीचा एक दर्गा आहे 40 मध्ये, तुम्ही नाव ऐकून असेल तुम्ही. तर मला म्हणले तुम्हाला तिथं 40-50 दिवस थांबावं लागेल, तुमचं काय असेल ते निघून जातं म्हणले तिथे. तर अक्षरशः तुम्हाला सांगतो, आता ब्राह्मण मी 4 वेळा सांगणार नाही, कारण आता मी ब्राह्मण राहिलेलो नाही.
पण खरा ब्राह्मण नाही. पण ते मला सांगायचा हेतू हा की त्या दर्ग्यामध्ये रोज 5-25 बोकडं कापायचे आणि माझी तिथं पट्टी असायची, त्या बोकडा पैसे कापायचे आणि ते रक्त आणि ते मांस 3-4 दिवस तर मी उपाशी राहिलो. म्हणजे त्या वासामुळं म्हणजे मी काय भोगलं ते खूपच छान. किंवा आता मी त्याचा आनंद घेतोय की मी परमेश्वरांनी कुठं नेलं नाही, अशी एक जागा सोडली नाही. त्या दर्ग्यामध्ये मी 50 दिवस राहिलो. तिथं राहिल्यानंतर तात्पुरतं बरं वाटायचं, पण जो त्रास होता ते आता त्याचा उलगडा आपण नंतर करू किंवा तो चर्चेचा विषयच नाही. कारण मी फिरलो एवढं नक्की, आणि त्या फिरण्याचा उद्देशही माझा समजला. देवानी सगळ्याकडचे विकल्प माझे तोडून टाकले आणि मला हे सिद्ध करून दाखवलं की या ठिकाणी मी नाही. आणि असं फिरत फिरत सगळे थोडक्यामध्ये माझा 10 वर्षाचा कालावधी गेला. नंतर मग ते पंडित जराडचे आले सकाळी. मला त्यांनी सांगितलं नाही कुठं जायचं. मला म्हणे गाडीवर बसा तुम्ही फक्त. काय वेळ झाला? नाही नाही बरोबर, बोला काही वेळ झाला? नाही हो. हा ते स्वाध्यायचं म्हणतो ते हा स्वाध्यायामध्ये 10 वर्ष होतो मी आणि खूप मनापासून केलं. अगदी सगळ्या परीक्षा दिल्या स्वाध्यायाच्या. जबरदस्त. त्याच्यानंतर भक्ती फेरी, एकादशी, बालसंस्कार केंद्र, म्हणजे तिथं मला खूप काही मिळालं. हे सांगतो, प्रेम मिळालं. आणि म्हणूनच म्हणलं ना की हे मला असं कुठं मी कोरडा नाही आलो, पण खूप अनुभव मिळाला जगताना, एवढंच सांगतो. आणि आता मी त्याचा एन्जॉय करतो. तर मग ते पंडित जराड आले, मी आपलं गेलो, माझे मित्र होते. म्हटलं कुठं जायचं, म्हणे गाडीवर बस फक्त. आणि मग गाडीवर बसलो, मोटरसायकलवर. 90 किलोमीटर आहे आमच्या इथनं घरापासून पांचाळेश्वर क्षेत्र. आणि मग त्या पांचाळेश्वर क्षेत्रावर पोचलो. आता काहीच कल्पनाच नव्हती, याच्या आधी काही ऐकलंही नव्हतं. पण चला दत्ताचं ठिकाण आहे समजलं. मग त्यांनी मला सांगितलं सगळं, आता मी सांगतो तसं कर. मग आम्ही ते गेलो, आचवळे केले, विडा घेतला. मग त्यांनीच ते मला म्हणे विडा हातात दिला, देवाला सांग तुझं काय असं तसं वगैरे. आपल्या देवाला गारानं नेहमीप्रमाणे सांगितलं, कारण ते 10 वर्ष तेच सांगत होतो सगळ्या ठिकाणी, त्यामुळे तिथेही काही जास्त वेळ लागला नाही. आणि मग ते सांगितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, बाबा इथं आता तुला काही दिवस राहायचंय. मग ते 40 दिवसाचा बिडा ठेवला. आणि एक निरुत्साह तो झालाच होता जीवनात, कारण मला इतकं समजलं होतं आता कुठंच काही नाही आहे, याला इलाजच नाही. या भावनेवर मी पोचला असल्यामुळे माझा उत्साह नव्हता तिथं राहताना. पहिले 1-2-3 दिवस मला काही जाणवलं नाही. आरती करायचो, आरतीला उभं राहायचो, अंग जड पडायचं फक्त, आणि बस. तू हसू नको ना. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी 1-2-3 दिवसानंतर मला ती हजेरी आली, खूप मोकळं झालं. मला खूप उलट्या जुलाब, खूप त्रास झाला. महिनाभर त्रास होत होता. त्यात मला जे काही खाऊ पिऊ घातलं होतं किंवा जो काही माझ्यावर प्रयोग झाला होता, त्या प्रयोगातून दत्तात्रय महाराजांनी या पहिल्या 40 दिवसामध्ये मला 80% बरं केलं. म्हणजे आता मला इतकी खात्री झाली की या जगामध्ये या देवासारखं प्रेमळ आणि या देवासारखं सामर्थ्यवान या जगात दुसरं कोणीही नाही. म्हणजे कदाचित बऱ्याच लोकांना हा परमेश्वरावरचा विश्वास बसण्यासाठी देखील खूप मोठा काळ घालवतात लोक. पण माझा या 10 वर्षाचा काळ देवाने घेतला आणि मला सिद्ध करून सांगितलं इकडं काहीच नाही. आणि सर्व सामर्थ्याने युक्त, आपण जो श्लोक रोज म्हणतो किंवा चैतन्यापर परमेश्वर तो देव श्रीचक्रधर, सर्व शक्तियुक्त आहे सा, सर्व शक्तीने युक्त असलेला परमेश्वर. आणि ह्या वाक्यावर विश्वास बसवण्यासाठी देवानी 10 वर्ष मला फिरवलं आणि मला पूर्ण बरं 80% बरं केलं. आता 80% ज्या देवानी बरं केलं, मग त्या देवाला 20% ठेवायची काय गरज होती? म्हणजे काय समस्या डोक्यात येतं. होतं काय, मी तिथं आता पहिलं मी 2.5 महिने राहिलो, नंतर परत 2-4 महिने राहिलो. आणि ह्या राहण्यामध्ये माझ्या एक लक्षात आलं, आणि माझ्या नंतर येऊन लोक चालले बरे होऊन, आणि मी अजून मला देवानी मोकळं करा ना. मग मी देवाशी भांडायचो, बोलायचो, देवा हे काय माझ्या नंतर आता 10 दिवसात 11 दिवसात ती बाई गेली मोकळी होऊन, हा माणूस गेला 2 महिन्यात मोकळ होऊन, आणि तुला हे काय, मी काय गोड मारलं बा, तू माझ्या बाबतीतच काय असा हात आकडायला लागला. आणि असं करता करता, कारण परमेश्वराला ज्यांना बरं केलं ते फक्त बरंच केलं त्याने, आणि त्यांनी परत बोलवलं नाही. किंवा ती लोक मला आता भेटतात ना,
कधीतरी अमावस्या पौर्णिमेला नाही तर 4-6 महिन्यांनी येतात देवाला ओटी करतात उपकार करतात आणि जातात. पण खरंच आज मला ह्या सगळ्या गोष्टीचा इतका आनंद होतो सांगताना की